कनकला अखेर तिच्या स्वप्नांचा जॉब मिळाला. पण ध्रुवच्या हसण्यात आता काय चाललंय? रोमांस, ट्विस्ट आणि थोडी मस्ती. आजचा भाग पूर्ण मजेशीर आहे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दिलकशी भाग 20मध्ये. आज आपण पाहणार आहोत कनकचा आनंदाचा क्षण, ध्रुवशी तिचा गोडसा खेळ आणि काही रोमॅन्टिक ट्विस्टसुद्धा. चला तर मग स्टोरी सुरू करूया. आजही टेबलवर जेवण शांततेत पार पडले. कनकच्या नाकावरचा फुगा अजूनही तसाच कायम होता. जेवणानंतर तिला त्याच्यासमोर जावं लागू नये म्हणून ती मुद्दाम काही वेळ तिथे रेंगाळली. मग शेवटी तो एखाद्या वेळेस त्याच्या कामात बिझी झाला असेल असा विचार करून ती बेडरूममध्ये यायला निघाली. दरवाजा उघडून ती आत गेली तर ध्रुव तिला मिररसमोर उभा राहून केस सेट करताना दिसला. त्याच्याकडे पाहून त्याने नुकताच शॉवर घेतला आहे असे वाटत होते. त्याने घातलेल्या व्हाईट कलरच्या ट्रान्सपरंट शर्टमधून त्याच्या बॉडीचे ॲब्स दिसू लागले. तसं कनकची नजर त्याच्यावर अडकली. ती त्याच्याकडे पाहण्यात गुंतली असतानाच तिच्या मोबाईलची मेसेज ट्यून वाजली आणि ती भानावर आली. तिने ओशाळून इकडे तिकडे पाहिले आणि मग मोबाईल हातात धरत तिने त्यावर आलेला मेसेज रीड केला. आय वॉन, आय डीड इट. मेसेज वाचताच कनक जागेवर उड्या मारायला लागली. तिला सनशाईन इंडस्ट्रीमधून जॉब कन्फर्मेशनचा मेल आला होता. ध्रुवने तिच्याकडे वळून पाहिले. त्याच वेळेस तिची नजरसुद्धा त्याच्यावर पडली आणि ती पळत जाऊन त्याला बिलगली. आय गॉट अ जॉब, हिप हिप हुर्रे. ती आनंदात त्याच्या मिठीतच उड्या मारत होती आणि तो मात्र तिला त्याच्या दोन्ही हातांनी कवटाळून तिचा आनंद डोळ्यात भरून घेत होता. थोड्या वेळात ती भानावर आली आणि आपण स्वतःहून त्याच्या मिठीत आहोत हे पाहून ओशाळून ती बाजूला व्हायला लागली. तेच ध्रुवने तिच्या भोवतीची मिठी अजून घट्ट करत तिला जवळ ओढले. मी म्हटलं होतं ना, एकदा माझ्याजवळ आलीस की तुझी सुटका नाही. तो सेडॅक्टिव्ह व्हॉईसमध्ये तिच्या कानाजवळ जात म्हणाला. त्याची गरम श्वास जसे तिच्या कानावर आदळले तसे तिचे कान हळूहळू लाल होऊ लागले. तिच्या गालावर गुलाब फुलले. त्याने त्याची मान थोडी मागे करत तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता त्याचे सर्व लक्ष तिच्या गुलाबी ओठांवर होते. तो हळूहळू तिच्या ओठांकडे झुकला तशी तिची नजरसुद्धा त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करू लागली. मे आय? त्याने एकदम थंड आवाजात तिची परवानगी मागितली. पण त्यावर तिने मान हलवत त्याला नकार दिला. तिचा तो नकार पाहून अजून थोडा मागे सरकला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव पाहत तिला मस्ती सुचते आहे हे त्याला लगेच समजले. प्लीज. पण तिच्या परवानगीशिवाय पुढेही जायचे नव्हते. त्याला बेसावत पाहून तिने धक्का दिला आणि पळतच दरवाजाकडे गेली. दरवाजाकडे येऊन तिने वळून त्याच्याकडे पाहिले आणि त्याला अंगठा दाखवत हसत खाली पळून गेली. यू शूड पे धिस. त्याने त्याच्या केसातून हात फिरवत तिच्या मागून ओरडून सांगितले. अल्बर्ट, उद्या आई येणार आहे, त्यामुळे मला कोणतीही गडबड नको. स्टडी रूममध्ये ध्रुव आणि अल्बर्ट चर्चा करत होते. नो सर, मी स्वतः जातीने पूर्ण सिक्युरिटी चेक करेल. अल्बर्टनेही त्याला आश्वस्त केलं. गेल्या काही वर्षात अल्बर्ट ध्रुवचा विश्वासू झाला होता. पहिले बऱ्याच वेळा ध्रुव जेव्हा आउट ऑफ कंट्री जायचा तेव्हा अनुजांची सिक्युरिटी अल्बर्टच बघायचा. पण गेल्या 5 वर्षापासून ध्रुवने त्याला फक्त कनकच्या सिक्युरिटीच्या मागे लावले होते. आज अनुजा कनकला भेटायला येणार म्हटल्यावर नक्कीच ही बातमी लक्ष्मीबाईंना समजण्यासारखी होती. म्हणून तो अल्बर्टला अलर्ट करत होता. सर, एक सांगायचं होतं. मॅडम ऑफिस जॉईन करतील तर ऑफिसच्या आतमध्ये पण त्यांच्या सिक्युरिटीचं बघावं लागेल. अल्बर्टचं बोलणं ऐकून ध्रुवने चेहऱ्यावर स्माईल आणत त्याच्याकडे पाहिलं. ती सनशाईनमध्ये काम करणार आहे, त्यामुळे तिथे तिची सिक्युरिटी बघण्याची गरज नाही. हो, पण गेटमधून बाहेर पडल्यापासून तर आत जाईपर्यंत पूर्ण सिक्युरिटी टाईट हवी आणि ते तिला समजलंसुद्धा नाही पाहिजे. अल्बर्टनेही हसत मान डोलवलं, कारण संध्याकाळचा अनुभव त्यालाही आलाच होता. अल्बर्ट गेल्यावर ध्रुव विचार करू लागला. त्याला आता कनकला त्याची बनवायचं होतं, पण त्यासाठी काय करावं लागेल हे त्याला माहीत नसल्याने तो त्यावर विचार करत होता.
तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. त्याने मोबाईल उचलून एक कॉल लावला. दुसऱ्याच रिंगमध्ये समोरून कॉल उचलला गेला. हे ध्रुव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. नेहमी मीच तुला फोन करतो, आज तू समोरून फोन करतो आहेस, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. समोरून आवाज आला. काही नाही, आज सहज आठवण आली म्हणून फोन केला. सी यू टुमॉरो इफ देअर इज टाईम. ध्रुव म्हणाला. या श्योर, वाय नॉट. दोस्तों के लिए तो जान भी हाजिर है, तो वक्त क्या चीज़ है. तो समोरचा व्यक्ती म्हणाला. रात्र बरीच झाल्याने दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून ध्रुवने त्याचा कॉल आटोपता घेतला आणि मग तो बेडरूममध्ये आला. बेडरूममध्ये आजही त्याला कनक दिसली नाही. मग तो रागातच खाली आला. खालच्या गेस्टरूममध्ये बघितलं तर कनक तिथेच झोपली होती. त्याने तिला परत त्याच्या हातांवर उचललं आणि वर बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला मिठीत घेऊन झोपला. पण आज ती खरोखरच झोपली होती. सकाळी तो जिमवरून आला तरीही कनक काही अजून उठलेली नव्हती. तो वॉशरूममधून तयार होऊन आला तर, उठा दे यार, नहीं तो तुझे उठाने वाला आएगा. पहिले तर त्याला 2 मिनिटं काय चालू आहे ते समजलं नाही. त्याने आजूबाजूला सगळीकडे मान फिरवून पाहिलं तर ते कनकच्या मोबाईलमधून वाजत होतं. तिने अलार्म लावला होता आणि ती तिची अलार्मची ट्यून होती. परत तिने आवाज मुद्दाम एवढा ठेवला होता की तो सहज ऐकणं थोडं कठीण होतं. तो रागारागात तिच्या मोबाईलपर्यंत जाऊन त्याने तो अलार्म बंद केला आणि तिच्याकडे पाहिलं तर ती कुंभकर्ण तिच्या जागेवरून इंचभरसुद्धा हलली नव्हती. तिने मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं होतं हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने मान झटकली आणि तो पुन्हा तयारीला लागला. तो त्याचे हेअर सेट करतच होता की, तू 1 बार उठाएगा, भगवान तुझे 10 बार उठाएगा. उठा दे, उठा दे. तिचा मोबाईल पुन्हा वाजल्यावर आता मात्र त्याने रागात तो बंद केला आणि शेजारच्या टेबलवरचा पाण्याचा जग उचलून सरळ तिच्या तोंडावर खाली केला. कनक खळबळून उठून बसल्यावर त्याने तो जग रूमच्या एका कोपऱ्यात फेकला आणि सरळ खाली निघाला. अनुजा सकाळीच आल्या असल्याने त्याने त्याचे लवकर आवरले. तो त्यांना भेटण्यासाठी लवकर खाली गेला. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बेटा. हे काय, तू सकाळीच तयार झालास, आज कुठे जायचे आहे का. ध्रुवला ऑफिस वेअरमध्ये पाहून अनुजांनी विचारले. हो, आज बऱ्याच मीटिंग शेड्यूल आहेत. रॉ मटेरियल संदर्भात फॉरेन क्लायंट इंडियात आले आहेत, तर त्यांचीही भेट घ्यायची आहे. तो टेबलजवळ येऊन बसला आणि ज्यूस पिता पिता अनुजांशी बोलत होता. पण अनुजा त्याचं ऐकत जरी असल्या तरी त्यांचं सर्व लक्ष जिन्याकडे लागलं होतं. ते पाहून त्याने त्याची मान नकारात हलवली. त्याला माहीत होतं की आज आपल्या या घरात आपल्याला कोणी भाव देणार नाही. ठीक आहे, तर मी निघतो. फक्त एक सांगायचं होतं. त्याने अनुजांच्या हातावर हात ठेवून त्यांचं लक्ष त्यांच्याकडे ओढून घेतलं. कनकशी बोलताना जर सनशाईन इंडस्ट्रीचा काही विषय निघालाच तर फक्त तिला ती इंडस्ट्रीसुद्धा आपली आहे हे सांगू नकोस. त्याने असे म्हटल्यावर त्या प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागल्या. तुझ्या प्रश्नाची उत्तरं मी आल्यावर देईल. आता मला वेळ होतो आहे, सो बाय. त्याने अनुजांच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले आणि त्यांना बाय म्हणत निघून गेला. अनुजा टेबलजवळ बसून ध्रुव जे सांगून गेला त्यावर विचार करतच होत्या की कनक घाईघाईत पायऱ्या उतरून धावतच त्यांच्याजवळ आली. आतू, आतू, अनु आतू. त्यासुद्धा लगेच उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तिला त्यांच्या मिठीत घेतलं. पहिलेच एवढ्या वर्षांच्या दुराव्यानंतर तिला तिचा मायेचा कोणीतरी भेटलं होतं. त्यातही आता हा 5 वर्षांचा काळ सहन करावा लागला. ती त्यांना तिच्या मिठीत गच्च पकडून ठेवून मुसमुसत होती, जणू ती आता त्यांना त्या मिठीतून बाजूला करणारच नाही. अगं हो बाळा, शांत हो थोडी. मी आली आहे ना आता तुला भेटायला. मग अशी रडणार असेल तर मी जाईल हो परत निघून. तिचे रडणे त्यांच्याने बघवले जात नव्हते म्हणून त्या तिला दम देत म्हणाल्या. तिने सुद्धा मानवर करत रडतच त्यांच्याकडे पाहिले आणि मग गाल फुगवून नकारात मान हलवली. त्यांनी लकीला सांगून नाश्ता त्यांच्या रूममध्ये लावून घेतला
आणि त्या तिला घेऊन रूममध्ये गेल्या. तुला एकदाही माझी आठवण आली नाही, पहिले पण नाही आणि आता पण नाही. रडून झालं तसं ती त्यांना तक्रार करत म्हणाली. तिच्या त्या गोड तक्रारीवर त्यांना थोडंसं हसायला आलं. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावणीच्या सुरात म्हणाल्या, असं नव्हतं बाळा, पण तुझं करिअर आणि तुझी सेफ्टी पण तेवढीच महत्त्वाची होती. पण आता तू आली आहेस ना, तर आता मी तुला माझ्यापासून दूर परत कधीच कुठे जाऊ देणार नाही. आणि ध्रुव काहीही म्हणाला तरी. काहीही म्हणायला घरी तर पाहिजे, नुसता रोबोट आहे, सारखा ऑफिस ऑफिस, काम काम. त्यांचे बोलणे ऐकून ती चिडचिडत तोंडातल्या तोंडात पुटपुटली. जे त्यांना ऐकू आले नाही म्हणून त्यांनी तिला परत विचारले, काय झालं बाळा, तुला तो काही बोलला का? नाही, त्याचं नाव ऐकताच तू चिडचिड करायला लागली म्हणून विचारलं. अनुजांनी असे विचारताच तिच्या डोक्यातले किडे वळवायला लागले. ही संधी आहे ध्रुवची कंप्लेंट करायची असे वाटून ती लगेच अनुजांचा हात हातात धरून म्हणाली, बघ ना तू, त्यांना असं वाटतं मी घरी यायलाच नको पाहिजे होतं. मी आली याचा त्यांना बिलकुल पण आनंद झाला नाही. ते मला रिसीव्ह करायला आले नाही तर नाही, पण मी आल्यानंतर ते माझ्याशी 2 शब्द व्यवस्थित सुद्धा बोलले नाही. कनक नाटकी चेहरा करून बोलत असली तरी ते अनुजांना बरोबर ओळखायला आले आणि त्या हसतच तिला म्हणाल्या, बरं, येऊ दे त्याला आज घरी, मी त्याची चांगलीच खबर घेते. असा कसा तो तुला रिसीव्ह करायला आला नाही? अशी काळजी घेणार का तो माझ्या लेकीची? अनुजांचं बोलणं ऐकून कनकला मनात समाधान मिळालं. चला, आता ध्रुवला ओरडा बसणार. थोडा वेळ तिने आणि अनुजांनी भरपूर वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलून नाश्ता संपवला. आतू, पण तुम्ही सगळे माझ्या सेफ्टीबद्दल बोलता, त्यांनी पण त्या अल्बर्ट सरांना इथे सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून बोलवलं आहे, असं का? मला काय होणार आहे तर माझ्यासाठी एवढी अरेंजमेंट करावी लागते? तिने असे विचारताच अनुजा मोठ्या संकटात पडल्या की तिला काय उत्तर द्यावे. पण तरी त्यांनी थोडी इकडची तिकडची गोष्ट सांगून तिचे समाधान केले. अरे बाळा, तुला तर माहीत आहे ध्रुव किती मोठा बिझनेसमॅन आहे. मग आता एवढा मोठा बिझनेसमॅन म्हटलं तर तेवढे दुश्मन पण आलेच ना, म्हणून फक्त, बाकी काही नाही. त्यांचे उत्तर ऐकून कनकचे काही समाधान झाले नाही, पण तरी तिने विषय टाळता आहेत हे समजून घेत तो विषय तेवढ्याकरता थांबवला. मग थोड्या वेळाने अजून गप्पा गोष्टी करता करता तिने अनुजांना नव्या जॉबबद्दल सांगितले, जो सनशाईन इंडस्ट्रीत लागला होता. 2-3 दिवसांनी ती त्या जॉबवर जॉईन होणार असल्याचे पण सांगितले. तिच्या बोलण्यातून तिला त्या कंपनीच्या ओनरबद्दल काही माहीत नसल्याचे स्पष्ट समजत होते. आणि आता हळूहळू अनुजांना सुद्धा सकाळी ध्रुव काय बोलून गेला ते लक्षात यायला लागले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ध्रुव कनकच्या जॉबसह तिच्या स्वतंत्रतेला स्वीकारेल का, की त्याच्या गोड गोड प्लॅन्स चालूच राहतील? कमेंटमध्ये सांगा, आम्हाला तुमची मतं जाणून घ्यायची आहे. हा व्हिडिओ आवडला का, तर लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि दिलकशीच्या पुढच्या रोमॅन्टिक आणि थ्रिलिंग भागासाठी सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.